हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग गायज. तर आजचा प्लॅन असा आहे माझं की आता तर काय क्रिकेट खेळणार नव्हतं पण क्रिकेट खेळणार आता. क्रिकेट खेळणार, 1 तास रनिंग करणार, 1 तास सायकलिंग करणार आणि 1 तास स्विमिंग करणार. चॅलेंज स्वतःलाच आहे, बघू काय काय होतं ते. तयारी तर आहे सगळं, असं सायकल वायकल फुल बॅग बघू. सुरुवात 1 तास रनिंग, 1 तास सायकलिंग आणि 1 तास स्विमिंग. बघू 9 वाजलेत. स्विमिंग आपलं रनिंग स्टार्ट केली, बघू आता काय काय होते, कितपर्यंत जातात. 20 मिनटं झाली, अजून 40 मिनटं पडायचं. चांगला बॉडी माइंडसेट बॉडी. 37 मिनटं झालीत, लास्टचे 10 मिनटं राहिलेत. पण दम लागलाय, चांगलाच दम लागलाय. 5 मिनिटं राहिलेत. करेक्ट 1 तास झालाय तर बास करायचं. 1 तास झालाय जायला वैतागून. राहुल्या कुठं बाहेर गेले यार. एक्झॉस्ट झाले पार. 1 तास सायकल करायचं, 5 मिनिट रेस्ट घेणार. हे एक्झॉस्ट झालंय, जरा खायला पाहिजे एका दुसरं खजर. तंबाखू वगैरे खायचं की तंबाखू खायला पाहिजे ना. पहिल्यासारखी बॉडी व्हायला पाहिजे. व्हायला तर पाहिजे. तुझी बॉडी करूया की, करायचं म्हणून तरी करायला लागलोय. हो निवांत होताच ना, म्हणून बॉडी तयार झाली. गावातल्या गावात काय हरकत होते. बसून काम असलं की नाही तुला ते हे होते. ऊन पण लय पडाले रे, त्रास ऊन लय झाले हिच्या आईला. माझं क्रिकेट खेळायचं नियोजन नव्हतं, पण गैबानी आजच खेळायला उठले आणि त्यात 5 ओव्हर नंतर बॅटिंग पण करावं काय मी पळून, त्यात आणखीन कुतले. मग जर लवकर यायचं, 5-6 यायचं, सगळं कव्हर होतं. कुठं काम आहे दिवसभर आपल्याला. राहुल्याला काय झालं रे? काहीच नाही अजून. पोरग पोरगी लावला बाबा नंबर यावेळेस जायला घोडा लागतो. काय झालं? एक नंबर लावायला लागते पहिला. टेन्शन कमी करायला लागते जरा. आता सायकलिंग काय बनवलेलं नाही. चल जाऊ काय, 1 तास सायकलिंग. आता डायरेक्ट मळ्याला जायचं. ज्या आईचा ढोपार रे, ज्या जय महेश मध्ये 1 तास सायकलिंग करायचं. 1 तास रनिंग झाले, आता सुट्टी नाही द्यायची. आज मिळलं तरी चालते. बेंचोत बघायचं त्याच्या आईलाच. वाढ तू. चढ उतर चढ उतर चालू आहे. सायकलिंग चालू आहे. आय गेस 15-20 मिनटं सायकलिंग चालू करून लावलेली आहेत. पण जर सायकलिंगमध्ये बरं वाटते, पण चढायला की जी फाटते ना ती फाटतेच. 3-4 किलोमीटर कव्हर केलं आहे. तर बघू पुढचा रस्ता असा आहे, दिसते का? हे सगळ्यात मोस्ट डिफिकल्ट पार्ट होतं 1 तास रनिंग करायचं.
त्यात 8.70 किलोमीटर रनिंग झालं. आता गावी आपल्या म्हणजे माझी शेतात विहीर आहे, तिकडेच सायकल घेऊन चाललो आहे. सो दॅट मला जरा डिस्टन्स जास्त कव्हर करावं लागणार नाही, तर तेवढं आणखीन 1 तास तर सायकलिंग करायचीच आहे आपल्याला, नो डाऊट. 10 मिनटांनी स्टार्ट केलेलं, आय गेस आता 10:30 झालेत. सो अभी 40 मिनट्स और करना है. ओ ये बॉय, चलते जाने जाना है. हाँ. मैं आपको अपडेट्स पोस्ट करता रहूँगा, ठीक है. हाँ, एज ऑफ नाउ आई एम डूइंग गुड, प्रीटी मच गुड. Oh yeah boy, come on. यार माझे साहेब काय निवांत. हा शाळेचं ढोपर राहिला. हे खाऊची गोष्ट नाही आहे. खायचं ढोपर जेवढं म्हटलं तेवढं इझी नाही आहे बरं काय. 1 तास रनिंग सायकलिंग हायचं. अजून मला अर्धा 1 तास अजून मला सायकलिंग करायचं आहे. स्विमिंग आहे अजून 1 तास. वा भाईसाहेब, आज मी जर केलं ना तर मग मी प्रोफेशनल ॲथलेटिक्स जे असतात ना त्यांच्या रेसमध्ये जाऊन बसेन. कसलं काय डाएट प्रॉपर नाही करत आहे मी, आणि हे सगळं कांड करायला हाती घेतलंय मी. हा जरा वरंगळ आल्यानंतर बरं वाटतंय. यायला जवळजवळ 7 किलोमीटर सायकलिंग झाले. तहान लागले. 10:50 झाले. ऊन तापलेलं आहे चांगलंच, चिक्की पण तापली आहे. दम तर लागलाय, तहान तर लागले, पण हार नाही मानायची. 1 तास कंप्लीट केल्याशिवाय थांबायचं नाही. हा गाणे एक बोर लागले, गाणे चेंज करतो म्हणे मी. ये
Come on. Hayle. ही चुप है रांझा. अब गपरे काळ्या आधीच दम लागलाय. चला तू भूंक आणि ये पाठीमागे म्हणजे गांड फटू द्या चित्त्या. हा ये बोय थोडेच राहिले. इट्स ऑल अबाउट युअर माइंडसेट बडी. थोडंच राहिलंय. यू कॅन डू इट. गंजिका वन. One! Ah! शाळेला याच्या बुकू कसं होत नाही. One! Shabash! जे आईला किती वाजले काय माहित किती वाजले. जे आईला व्हिडिओ चालू कर काय टाइम पण दिसत नाही. शेजाड बऱ्यापैकी आमच्यातल्या लोकांना माहिती आहे. तर गाईज मी इथेपर्यंत आलोय. सायकल चालवत. 9 किलोमीटर सायकल तर झाली आहे बाबा चालवून. मस्त एक्झॉस्ट चालू. कोई बात नाही. युटर्न घेतोय आता. सागर समीने सायकलिंग सुद्धा 1 तास कंप्लीट करायच्या मार्गावर आहे. 10 मिनिटच राहिलेत आता. फक्त 10 मिनिटं तर काय मी असं जाता करणारच आहे. पण खाऊची गोष्ट नाही आहे. सगळं फाटून गळ्यात आलेलं आहे. येतं दिसते येतं 2 काय तर दिसत असेल तर यार पायडल मारून मारून थकलोय मी. स्टैमिना जवाब दे रहा है भाई मेरा. भाई अभी 1 घंटा स्विमिंग है. सायकलिंग सुद्धा झाले. गाईस 1 तास करून. आता विहिरीकडे मोर्चा उडवूया आपला.
लय वाईट दम लागलाय, लय वाईट दम लागलाय. किती भी जाऊ न्याव, किती भी जाऊ न्याव, याव याव न्याव न्याव. शीट टोचू लागली असं वाटतं की बसायला नको आता शीटवरती, पण चालत जायचं, चालत जायचं हिंमत करू शकत नाही मी. कसं करू शकणार आहे. आता उतरावंच लागतं कारण बाद झाले मला. आय हॅड इनफ विथ दिस. आता चालत जाऊया. आयला एवढा दम लागला काय विचारायची सोय नाही. कसं पाऊल पडतं पडेना झाले पुढे माझं, एवढा एक्झॉस्ट झालोय. ठीक आहे, किती होतं तेवढं पावायचं. किती होतं तेवढं पोहायचं. त्यात काय 1 तास रनिंग तर केलं, 1 तास सायकलिंग तर केलं. जोक नाही, विदाऊट एनी प्रिपरेशन करायचं. अजून काय संपलेलं नाही, अजून विहिरीत उतरायचं. बघूया, होप फॉर द बेस्ट. फायनल डेस्टिनेशन गाईज. 1 तास करायचं आहे. विश मी बेस्ट लक. जैसे कि साइकिलिंग भी हो चुका है, 5-10 मिनट का रेस्ट ले लेंगे. इलेक्ट्रोल का पानी भाई साहब, मच नीडेड वाटर. पानी में छलांग लगाएंगे बेंच. गाइस लास्ट का 1 घंटा है. हे माँ शक्ति दे माँ.
चालू करतो पोहायला आता. अप्रॉक्सिमेटली 20-24 मिनटं झालेत पाण्यात. 10 राऊंड झालेत, अजून अर्धा तास आहे. बारा वाजून गेलेत, अजून 20-25 मिनटं मला पोहायचं आहे. साडे 11ला पाण्यात उडी मारलेली. तकरीबन 15 ते 20 राऊंड झालेले आहेत. अजून 15-20 मिनटं आहेत पळावं. बस आजचं टास्क कम्प्लीट. ओके. दहा मिनिटं राहिलीत. शेवटची 5 मिनिटं राहिलेत गाईज. आणि शेवटची किती मिनिटं राहिलेत? शेवटची 5 मिनिटं राहिलेत.
1 तास रनिंग, 1 तास सायकलिंग, 1 तास स्विमिंग. तिन्ही एक साथ केले तर सागर स्वामीने. लय वाईट विषय हार्ड असतो आपला. पीस आउट.